हायड्राइड्स. हायड्राइड. ठीक आहे. हायड्राइड्स मध्ये बघा त्या दिवशी म्हटलं होतं हायड्राइड म्हणजे हायड्रोजनवर कोणता चार्ज? निगेटिव्ह Negative charge. So the binary compound of hydrogen with different element are called as a hydride. हायड्राइड. ठीक आहे. बायनरी मीन्स 1 का 2? 2. हा. सो हायड्रोजन तर असणारच त्याच्यामध्ये आणि अजून एखादा कंपाऊंड इलेमेंट असेल. फॉर एक्झाम्पल MH मेटल आणि मेटल बरोबर हायड्रोजन. सो मेटलचा काय झाला तो? हायड्राइड. ठीक आहे. सो मग आता हे हायड्राइड किती टाईपचे असतात? सो बेसिकली देअर आर 3 टाइप्स. त्याच्यामध्ये पहिला तुमच्या समोर आहे कोणता? आयोनिक. आयोनिक म्हणजे नावामध्येच आयन्स फॉर्म होतात. मग मला सांगा आयन्स कधी फॉर्म होतात? दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे, दोन्ही निगेटिव्ह पाहिजे, का एक प्लस आणि एक मायनस पाहिजे? एक प्लस आणि एक मायनस. बरोबर आहे. मग हायड्रोजन हा मेटल आहे का नॉन मेटल आहे का मेटलॉइड आहे का काय नक्की? मेटल. नॉन मेटल. हायड्रोजन मेटल आहे का? अम्फोटेरिक सर. एम्फोटेरिक आहे. बरं ठीक आहे. हायड्रोजन मला सांगा मेटल बरोबर बॉन्ड बनवतो का नॉन मेटल का दोघांबरोबर? दोघांबरोबर. दोघांबरोबर ना. इथं दिसतंय तुम्हाला लिथियम हा मेटल आहे, सोडियम इज मेटल, पोटॅशियम मेटल आहे, प्रत्येकाबरोबर बॉन्ड बनवलाय. तसंच तुम्ही बघता कार्बन इज मेटल और नॉन मेटल? नॉन मेटल. नॉन मेटल. मग कार्बन बरोबर पण त्याचा बॉन्ड असतो. ठीक आहे. सो बघा कंपाऊंड ऑफ हायड्रोजन विथ एस ब्लॉक एलिमेंट. आता नीट लक्ष द्या, एकदम स्पेसिफिक दिले सगळं. हायड्रोजनचे कंपाऊंड कोणाबरोबर? एस ब्लॉक. मग एस ब्लॉक मध्ये कोण इलिमेंट सोडायचे? बेरिलियम आणि मॅग्नेशियम. हे दोन सोडले तर बाकी सगळ्यांबरोबर जो बॉन्ड आहे तो कोणता असतो? आयोनिक हायड्राइड. आणि बेरिलियम आणि मॅग्नेशियम जे ते कोणते झाले? कोव्हॅलंट पॉलिमेरिक हायड्राइड्स. ठीक आहे. स्ट्रक्चर्स ऑफ these hydrides are similar to rock salt. So they are, तुम्हाला माहिती असेल रॉक सॉल्ट जे सॉल्टी असतं त्याला नाव काय वापरतात? सलाईन किंवा सॉल्ट लाईक. सो दे आर सॉल्ट किंवा सलाईन हायड्राइड्स. ठीक आहे. सो रॉक सॉल्ट बरोबर तो जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला हायड्राइड्स म्हणतात, सलाईन हायड्राइड्स. पुढं आता पिरियडिक टेबल आठवायचा. ऍटॉमिक साईज डाऊन द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज काय होती? इन्क्रीज. ऍटॉमिक साईज वाढल्याने जो क्यूब असतो, जसं NaCl चा क्यूब आहे समजा. क्यूब कळतो तुम्हाला? क्यूबला किती कॉर्नर आहे? 8. मग जसे जसे कॉर्नरचे ऍटम मोठे मोठे होत जातील तर तो लॅटिस स्टेबल होणार का अनस्टेबल होणार? अनस्टेबल. बरं, मग इथं काय म्हटलं? लॅटिस एनर्जी काय होती? डिक्रीज. एक मिनिट थांबा, एक मिनिट. येस. ओके. टॉप टू बॉटम लॅटिस एनर्जी काय होती? डिक्रीज. एखाद्या सिस्टीमची एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी कशी असते? कमी. नीट बघा, परत सांगतो. लॅटिस आहे, अख्खा एक मोठा लॅटिस आहे. लॅटिस कळलं का नाही कळलं तुम्हाला? हो सर. लॅटिस म्हणजे असं स्ट्रक्चर, याला म्हणायचं लॅटिस. समजा या लॅटिसची एनर्जी कमी असली तर स्टॅबिलिटी कमी असती, त्यामुळे मेल्टिंग पॉइंट पण कमी असतो आणि बॉइलिंग पॉइंट पण काय असतो? कमी. एक साधी गोष्ट आहे, जो कंपाऊंड स्टेबल नाहीये तो थोडी हीट दिल्यावर मेल्ट होणार की जास्त दिल्यावर? थोडी हीट दिली. मग थोडी हीट म्हणजे मेल्टिंग पॉइंट कमी आणि बॉइलिंग पॉइंट पण कसा असतो? कमी असतो. ओके. तो एका लाईन मध्ये बरंच काही सांगितले त्यांनी. पुढं ऑन इलेक्ट्रोलायसिस ऑफ दीज हायड्राइड हायड्रोजन इज लिबरेटेड ॲट एनोड. ओके. साधी गोष्ट आहे, ते हायड्राइड पासून बनले म्हणजे तो गॅस कोणता रिलीज करणार आहे? हायड्रोजन.
खाली एक रिएक्शन दिली, सोडियमचा हायड्राइड आहे, व्हेन इट रिएक्टेड विथ वॉटर. हायड्राइड जो आहे त्याच्यावर हायड्रोलिसिस केल्यावर हायड्रॉक्साईड भेटतो. काय म्हटलं परत बघा, हायड्राइड वर हायड्रोलिसिस केलं की आपल्याला काय भेटतो? हायड्रोक्साईड. हायड्रॉक्साईड भेटतो. म्हणजे ऍडिशन कसली होती मध्ये? ऑक्सिजनची. आणि गॅस कोणता रिलीज होतो? H2. हायड्रोजन. ओके, पुढं. These hydrides form complex hydride which are very good reducing agent. सो आता इथं नीट बघा. आधी या दोघांचं नाव आपण याच्या आधी पण बघितले, सोडियम बोरोहायड्रेट आणि लिथियम अल्युमिनियम हायड्रेट. आठवतंय तुम्हाला? ऑर्गॅनिक बघितलं होतं. हो सर. हा, मग आता तो कसा बनवतात ते बघायचं. आता साधी गोष्ट, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड मध्ये लिथियम आहे, अल्युमिनियम आहे, हायड्रोजन आहे. मग आपल्याला लिथियमचा काय घ्यायचा आहे? LiH म्हणजे लिथियमचा हायड्राइड, त्याच्यामध्ये ऍड केला AlCl3. सो याच्यामध्ये लिथियम देन अल्युमिनियम आणि हायड्राइड ऍड होतात आणि LiCl सेपरेट होतो. ठीक आहे. आणि हा दोन्ही पण त्यांचा रोल काय? दे आर गुड, व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट्स. ठीक आहे. परत एकदा आपण काय बघतोय, तो आपलं मेन आर्टिकल काय चाललंय? हायड्राइड. त्याचे 3 टाइप्स. त्याच्यातला पहिला कोणता? आयोनिक. आयोनिक. आयोनिक म्हणजे मेटल बरोबर असलेला हायड्राइड. ठीक आहे. आता पुढचा कोणता? मेटॅलिक. आता वरचा जो होता तो स्पेसिफिक होता. कोणता ब्लॉक? फक्त S ब्लॉक. आता S block. मेटॅलिक म्हणजे कोणता ब्लॉक? D block. PNF block. Okay. So in these hydrides, hydrogen occupies interstitial site. Interstitial कळतं का नाही कळतं सांगा ती. हो सर. हा. नाही सर. इंटरस्टिशियल म्हणजे समजा 3 ऍटम आहे. ऍटमची साईज कोणती असते? स्पेरिकल, ट्रायंगल, कशी असते? स्पेरिकल. ओके. मग समजा मी 3 ऍटम घेतले असे, फर्स्ट, सेकंड आणि दिस वन इज थर्ड. तर हे 3 ऍटम एकमेकांना 100% टच करू शकतात का? नाही. नाही. त्यांच्यामध्ये नेहमी एक एम्प्टी काय राहणार? स्पेस. सो दॅट एम्प्टी स्पेस इज नोन ॲज अ व्हॉइड. इंटरस्टिशियल. इंटरस्टेशियल स्पेस किंवा त्याला काय म्हणायचं? व्हॉइड म्हणतात. मग त्या इंटरस्टेशियल स्पेसच्या मध्ये ती जागा खूप मोठी असणार आहे काही? नाही. मग त्या ठिकाणी छोटा ऍटम जाऊन बसतो. छोटा म्हणजे कोणता? हायड्रोजन. हायड्रोजन. सो परत ही लाईन वाचा. इन दिस हायड्राइड हायड्रोजन ऑक्युपाइज विच साइट? इंटरस्टिशियल साइड. विच इज प्रेझेंट इन मेटॅलिक लॅटिस. लॅटिस म्हणजे स्ट्रक्चर आहे ना, 3 ऍटम असे आहेत, मग त्याच्या खाली वरती पण असतात. सॉलिड स्टेट मध्ये बघितलं असेल तुम्ही मे बी. सो त्यांनाच काय म्हणायचं? इंटरस्टिशियल हायड्राइड्स. सो परत एकदा, मेटॅलिक जे असतात त्यांनाच इंटरस्टिशियल म्हणतात. कुठं असतात? डी आणि F ब्लॉक मध्ये. देन प्रॉपर्टीज ऑफ दीज हायड्राइड्स आर सिमिलर टू पेरेंट मेटल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा तुमच्याकडे दिलाय DNF ब्लॉक चाललाय ना आपला. समजा हा MN आहे, हा पण MN आहे आणि हा पण MN आहे, आणि इकडे एक सेपरेट MN आहे माझ्याकडे. तर सेपरेट म्हणजे ओरिजिनल जो MN आहे आणि त्याचा इंटरस्टिशियल, पण दोघांच्या प्रॉपर्टी कशा असतात? सेम. समजलं का नाही? हो सर. समजलं सर. ओके, नेक्स्ट. These hydrides are non-stoichiometric in nature. Non-stoichiometric. स्टॅच्यूमेट्री म्हणजे काय? नंबर ऑफ मूव. नाही तसं नाही. नंबर ऑफ. स्टॅच्यूमेट्री म्हणजे आयदर ती रिॲक्शन असेल नाही तर स्ट्रक्चर असेल, पण ते दोन्ही साइड कशा असतात? बॅलन्स. आणि ज्या ठिकाणी नॉन स्टॅच्यूमेट्री असतं तिथे दोन्ही साइड कशा असतात? इम्बॅलन्स. म्हणून ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं? व्हॅरिएबल कंपोजिशन. म्हणजे सगळ्या साईडला सेम नाही येते. ठीक आहे. सो हे हायड्राइड्स सेम नसतात, त्यांचं कंपोजिशन डिफरंट असतं. ठीक आहे. त्यांनी तिथे एक एक्झाम्पल दिलंय, ZrHX आणि TiSX. ते जाऊ द्या, आपण पुढे जाऊ. आलेला प्रश्न आता, याच्या आधी बरेच वेळा आलेला प्रश्न. मेटल्स ऑफ ग्रुप 7, 8, 9. आता हे ग्रुपचं लोकेशन सांगता येईल का पिरियोडिक टेबल मध्ये? 7, 8, 9 सांगता येत असेल तर सांगा, तोपर्यंत मी पिरियोडिक टेबल ओपन करते. हो सर.
बोला कुठं असतो? येस. सर पिरियोडिक टेबल नाही दिसत आहे. दिसलं आता. बरं 7, 8, 9 कुठे? इथं आले का? हो सर. हो सर. तर हे जे तुमचं 7, 8, 9 आहे, हा पूर्ण ग्रुप एवढा हा याच्याबद्दल काय बोलतोय आपण? जाऊ परत PDF मध्ये वाचायला. काय लिहिले वाचा? मेटल्स ऑफ ग्रुप. आता DNA ब्लॉक आहे म्हणजे सगळे काय असणार आहे? मेटल्स ऑफ ग्रुप 7, 8, 9 डू नॉट फॉर्म एनी हायड्राइड्स. सो दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ पिरियोडिक टेबल इज नोन ॲज अ, काय म्हणायचं त्याला? हायड्रेट. हा, परत एकदा बघा. मग अशी मी मार्क केलेलं परत दाखवतो तुम्हाला. हा 7, 8 आणि 9 हे जे मेटल्स आहे हे कोणाबरोबर काय फॉर्म करत नाही? हायड्राइड. तो ते हायड्रोजन बरोबर हायड्राइड फॉर्म करत नाही. सो त्या पूर्ण मधला जो पोर्शन आहे त्याला हायड्राइड गॅप म्हणतात. सो वाय इट इज कॉल्ड एज अ गॅप? कारण लेफ्टचे मेटल आणि राईटचे मेटल हे फॉर्म करतात, फक्त मधले फॉर्म करत नाही. सो तो मधला काय झाला? गॅप. गॅप. तो कोणता आहे? 7, 8, 9. 9. 7 कोणाचा ग्रुप आहे? Mn चा. देन Fe आणि देन CO. सर बोला बोला बोला. एमजी आणि बीआर हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करतात का? कोणता? Mg आणि बीआर. Mg म्हणजे तू हा म्हणती का इथला? यस ब्लॉक म्हणला सर. हा मार्क केलेला ना आत्ताचा. Mg आणि Yes, sir. Br हो करतात. का करतात? Mg ठीक आहे, पण Br का करतो? कारण हायड्रोजनच्या बाबतीत सायंटिस्ट कन्फ्युज होते ना, त्याला कुठं ठेवायचं. कारण हायड्रोजन कोणाबरोबर प्रॉपर्टी मॅच करायचा? हॅलोजन अँड अल्कली मेटल. हायड्रोजन बरोबर. या अल्कली मेटल आणि कोणाबरोबर? हॅलोजन. आता त्याच्याबरोबर तो प्रॉपर्टी मॅच करतो म्हणजे कंपाऊंड पण बनवाल ना त्याच्याबरोबर. हो सर. ओके हो सर. ठीक आहे. सो कोणता गॅप बघितला? हायड्रेट गॅप. हायड्राइड गॅप. हायड्राइड गॅप. ग्रुप नंबर 7, 8, 9. 9. पहिले कोणते कंपाऊंड झाले? टॉपचे वरचे मगशी? हायड्राइड. नाही नाही नाही, आयोनिक ऑब्लिक सॉल्ट किंवा स्टेन. कोणता ब्लॉक होता? एस ब्लॉक. यस ब्लॉक. आता कोणता? DNF आला. ठीक आहे. आता पुढे कोव्हॅलंट अँड मॉलिक्युलर हायड्राइड. आता कोव्हॅलंट मध्ये नावच आहे ना कोव्हॅलंट. CO म्हणजे काय? को. ते नाही म्हणत, तुम्ही प्रोनाउन्सिएशन सांगतात. CO चं मिनिंग काय? कार्बन मोनो. नाही 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 नाही, एक. तो साधा सिंपल. शेअरिंग. शेअरिंगचं ठीक आहे. कोचा अर्थ काय होतो? सेम. सेम. सो कोव्हॅलंट म्हणजे सेम व्हॅलन्सी असं नाही होत, पण कोव्हॅलंट म्हणजे ज्यांच्या प्रॉपर्टी कशा आहे? सेम आहे. सेम. आता कोव्हॅलंट म्हटल्यावर लगेच तुम्हाला कोणता ब्लॉक आठवला पाहिजे? आता H झाला, D झाला, मग कोणता राहिला तिकडचा? F नाही, P. हा P ब्लॉक. P ब्लॉक मध्ये बघा कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन सगळे आले का P ब्लॉक मध्ये? हो सर. So these all compounds of hydrogen form hydrides with the P block elements, and these hydride exist as a molecules. CH4 हा molecule आहे ना? हो सर. As a molecule, so they are known as a molecular hydrides. हायड्राइड. So these hydrides are non-conductor of electricity. आता साधी गोष्ट आहे ना की अमोनिया किंवा तुम्ही समजा NaCl घेतला. NaCl हा कोणता कंपाऊंड आहे? आयोनिक. तो वॉटर मध्ये टाकल्यावर काय तयार होतं? Na+ आणि Cl-. सो देर इज आयन्स मायग्रेट होतात म्हणून तिथं इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते, पण इथं तसं होत नाही कारण तो आयोनिक बॉन्ड आहे. हा कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट. सो इथं दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतरून आता
कोव्हॅलंट मध्ये 3 क्लास पडतात, नीट समजून घ्या. मेन याचे 3 होते, त्या 3 मधले पहिला आयोनिक सर वॉटर तर कंडक्ट करताना इलेक्ट्रिसिटी. H2O म्हणते का तू? हो सर. नंतर सर्च करून बघ वॉटर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं का. पण मी कोणतं वॉटर म्हणतोय, फक्त H2O डिस्टिल वॉटर. करेल का? डिस्टिल वॉटर नाही नाही sir. करत सर. नाही करत ना, मग त्याच्यात तुम्हाला काहीतरी इम्प्युरिटी लागेल, मगच ते करंट पास करणार. समजलं? हो सर. आता मला काहीतरी आठव. ओके, सो पहिला काय झाला? फर्स्ट वन आयोनिक. आयोनिक, सेकंड इज अ मॉलिक्युलर, तिसरा कोव्हॅलंट. आणि कोव्हॅलंट मध्ये परत किती कॅटेगरी आल्या? 3. 3. आता कोणती? इलेक्ट्रॉन डेफिशियंट, प्रिसाइज आणि रिच. डेफिशियंट म्हणजे तुम्हाला सरळ दिसतंय की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे असणार आहे? लेस. पण किती लेस हे कोणी ठरवलं? कोणता रूल? ऑक्टेट. ऑक्टेट रूल. पहिली गोष्ट हे थोडं क्लिअर करून घेतलं इथं. डेफिशियंट म्हणजे ग्रुप नंबर कितवा? 13. कोणाची फॅमिली? ग्रुप नंबर 13. बोरॉन फॅमिली सर. बोरॉन. बोरॉन. देन 14 प्रिसाइज, कोणाची फॅमिली? कार्बनची. कार्बन. आणि देन रिच, रिच म्हणजे these hydrates are Oxygen. 15, 16, 17. 17 म्हणजे कोणाची? ऑक्सिजन. ऑक्सिजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. बरं, मग मी असं लिहिलं तर चालेल का? ही फॅमिली कोणाची आहे? बोरॉन. ही कोणाची? कार्बन. BC and कार्बन. OF. ठीक आहे. बरं, बोरॉन कडे एम्प्टी ऑर्बिटल आहे का? आहे सर. केमिकल बॉन्डिंग मध्ये येणार आहे. बोरॉनचं ऍटॉमिक नंबर किती? 5. 5. कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2s3. 2s2, 3s1. काय काय काय? 2p1 सर. 2p1. हा. सो 2s, त्याला काय झालं? 2 मिनिटं. वन एस. ओके, इथं आला 2s, इथं 2p. चला, 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 2. इलेक्ट्रॉन. 2p मध्ये, सॉरी 2s मध्ये 2. p मध्ये फक्त किती आहे? 1. 1. आता हा किती बॉन्ड बनवल? 1 बॉन्ड. फक्त One एकच bond. बॉन्ड बनवणार तो. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन जम्प करून कुठे जातो? 2p मध्ये. 2p मध्ये. इथे गेला. आता किती बॉन्ड बनवल? 2. 3. नीट बघा. 1, 3. 2 आणि 3. कारण 3 अनपेड आहे ना. मग एक रिकामा राहिला की ऑर्बिटल, आणि त्यालाच कोणतं ऑर्बिटल म्हणतात? एम्प्टी ऑर्बिटल. सो दॅट एम्प्टी, म्हणून त्याला काय म्हटलंय? डेफिशियंट. डेफिशियंट आहे. ओके, सो बघा हे सगळे जे तुम्हाला दिसत आहे, बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, हे सगळे कोणते? फ्रॉम ग्रुप 13. त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट होत नाही, म्हणून त्यांना काय म्हणायचं? डेफिशियंट. ओके, देन आणि हायड्राइड का? कारण हायड्रोजन बरोबर बॉन्ड आहे. इलेक्ट्रॉन प्रिसाइज. प्रिसाइजचा अर्थ काय होतो? जेवढे पाहिजे तेवढेच. एक्झॅक्ट तुमच्याकडे असणार आहे. सो इन दिस टाइप ऑफ हायड्राइड, सेंट्रल मेटल ऍटम हॅज किती इलेक्ट्रॉन आहे? 8. आणि ऑक्टेट पण कितीचं असतं? 8. सो कार्बन, सिलिकॉन, गॅलियम. ओके, कार्बन फॅमिली रिच. आता रिच कडे जायचं आपल्याला. रिच म्हणजे काय? लोन पेअर असलेले. लोन पेअर म्हणजे बॉन्डिंग का नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स? नॉन बॉन्डेड. जे नॉन बाउंडेड आहे ते कसे? एक्स्ट्रा असतात. एक्स्ट्रा म्हणजेच काय झाले? रिच. बरोबर ना? चला पुढे जाऊ. हो सर. नेक्स्ट आता हार्ड आणि सॉफ्ट वॉटर. 2 वेगवेगळे बरं का. एक हार्ड आहे आणि हेवी पण आहे, आणि सॉफ्ट पण आहे, आणि दुसरं नॉर्मल वॉटर पण असतं. सध्या हेडिंग बघा, हार्ड वॉटर आणि कोणतं? सॉफ्ट वॉटर. सो वॉटर विच प्रोड्युसेस लेदर. हे तुम्हीच सांगा. चला, हार्ड वॉटर काय असतं? माहिती आहे? आयसोटोप पासून जे वॉटर फॉर्म होते त्याला हार्ड वॉटर म्हणतात. किंवा जो सोप आहे तो ज्या वॉटर मध्ये फोम फॉर्म करतो ते कोणतं असतं?
सॉफ्ट. सॉफ्ट वॉटर. आणि ज्याच्यामध्ये जो साबण आहे तो काय करतो, स्वतःच स्टिकी होऊन जातो. म्हणजे ते साबण धुवायला काहीतरी वापरायला लागतं. तर त्या वॉटरला काय म्हणतात, हार्ड वॉटर. हार्ड वॉटर. हार्ड मग वाय हार्ड वॉटर इज हार्ड वॉटर, कारण त्याच्यामध्ये काय असतात, सॉल्ट. कोणाचे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचे. हा ठीक आहे. मग आता एक बीएससी ला प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे ज्यावेळेस प्रॅक्टिकल घेतो त्यावेळेस तिथं हार्डनेस काढायला लागतो, किती पर्सेंट हार्डनेस आहे. मग त्या नॉर्मल पाण्यामध्ये आम्ही काय टाकतो, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट. म्हणजे आम्ही लॅब मध्ये स्वतः काय बनवतो, हार्ड वॉटर. हार्ड वॉटर. ठीक आहे. वॉटर. ओके. देन आता पुढं टेम्पररी आणि कोणता, परमनंट हार्डनेस. आता हे पण थोडं क्लिअर नाही असं, कारण ते त्याला परमनंट म्हणतात, पण त्याला पण आपण रिमूव्ह करू शकतो. आधी टेम्पररी बघून घेऊ आपण. दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बायोकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे कॅल्शियमचा कार्बोनेट, बायोकार्बोनेट, आणि मॅग्नेशियमचा बायोकार्बोनेट हे जर प्रेझेंट असेल तर हा हार्डनेस येतो. फॉर एक्झाम्पल बघा, CO3 म्हणजे काय, कार्बोनेट. आणि त्याच्या मागे एच असल्यावर काय म्हणतात, बायकार्बोनेट. बायकार्बोनेट. मग कोणाचा तो आहे, कॅल्शियमचा आणि मॅग्नेशियमचा. मॅग्नेशियम. दोघांना जर आपण बॉईल केलं तर साधं सिंपल काय होतं, H2 सेपरेट होतो. ठीक आहे. म्हणजे H2 सेपरेट झाला म्हणजे आपण फक्त काय केलं, बॉईल केलं. आणि बॉईल केल्यावरती जो हार्डनेस रिमूव्ह होतो त्याला काय म्हणणार तुम्ही, टेम्पररी. ठीक आहे. अजून एक, म्हणजे ही एक मेथड झाली. नीट बघा, सगळं आलेलं याच्या आधी पेपरला. पहिली मेथड कोणती आहे, टू बॉईल. टेम्पररी हार्डनेस. हा, टेम्पररी मध्ये पहिली मेथड काय, बॉईल करायचा. दुसरी कोणती प्रोसेस आहे, क्लार्क प्रोसेस. याच्यामध्ये आपण काय ऍड करतो, लाईम. लाईम म्हणजे CaOH2. बघा, टेम्पररी हार्डनेस कॅन ऑल्सो बी रिमूव्ड बाय क्लार्क प्रोसेस विच इन्व्हॉल्व द ऍडिशन ऑफ स्लॅक लाईम. स्लॅक लाईम म्हणजे CaOH2. तुमचा सॉल्ट घ्या, त्याच्यात हा कंपाऊंड टाका, साईडला काय बनणार, CaCO3, आणि मेन म्हणजे आपल्याला काय भेटलं, वॉटर. वॉटर. तुम्हाला याच्या आधी विचारलेलं आहे, क्लार्क प्रोसेस मध्ये काय यूज करतात, तर काय यूज करतात, CaOH2. नाव काय, कॅल्शियम हा, कॅल्शियम कार्बोनेट. कार्बोनेट नाही, कार्बोनेट मध्ये काय असतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हायड्रोक्साईड येतो. ओके, ठीक आहे. दोन मेथड झाल्या, एक बॉइलिंग, दुसरी क्लार्क प्रोसेस. आता आपल्याला कोणता हार्डनेस रिमूव्ह करायचा आहे, परमनंट हार्डनेस. ठीक आहे. परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला दिलंय खाली वॉशिंग सोडा. आधी ते काय असतं ते समजून घ्या. परमनंट हार्डनेस इज इंट्रोड्यूस वेन वॉटर पजेस ओव्हर रॉक्स कंटेनिंग सल्फेट. आता साधी सिंपल आहे ना, वॉटर इज म्हणजे H2 असतं, पण डिपेंड करतं ते H2 कुठे आहे सध्या. H2 जर रॉक्स मधून गेलं तर रॉक्स मध्ये सॉल्ट असतात, ते सॉल्ट त्याच्यात मिक्स होतात. मग कोणते मिक्स होतात, सल्फेट्स. कोणाचे, क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आणि त्यामुळे जो हार्डनेस येतो तो कसा असतो, परमनंट असतो. ठीक आहे. बघा आता काय करायचं, मेन आपला फोकस आहे की तो रिमूव्ह कसा करायचा. इट रिमूव्स वॉशिंग सोडा बोथ टेम्पररी अँड परमनंट हार्डनेस by converting soluble calcium and magnesium compound into insoluble carbonates. बघा आता, हा, आता इथं या दोन पैकी काय वाटतं, वॉशिंग सोडा कोणता आहे, CaCl2 का NaCO3? नक्की सांगा. NaCO3 सर. बरं ठीक आहे, समजा NaCO3 आहे. मग आता तिथं काय आलं, NaCO3 मध्ये Na ची जागा कोणी घेतली, कॅल्शियम. म्हणजे आपल्याकडे जो कॅल्शियम होता ज्याच्यामुळे हार्डनेस आलता, तो कॅल्शियम काय झाला, रिमूव्ह. ठीक आहे. देन तुम्ही खाली बघा, CaSO पर Na2CO3. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्सचेंज रिएक्शन दिसते का, बघा बरं. या ठिकाणी Na ची जागा कोणी घेतली, उलट झालं, Ca ची जागा कोणी घेतली, Na ने. अगेन इथं तेच झाले, खाली पण तेच झाले. म्हणजे तुम्ही जर वॉशिंग सोडा वापरला तर हार्डनेस तुम्ही रिमूव्ह करू शकता. इन प्लेस ऑफ सोडियम कार्बोनेट, म्हणजे हा जो सोडियम कार्बोनेट होता हा,
कॉस्टिक सोडा और सोडियम फॉस्फेट कॅन ऑल्सो बी यूज. सो NaOH म्हणजेच काय? कॉस्टिक सोडा. Caustic सोडियम soda. कार्बोनेट तुम्हाला इथं दिसतं, तुम्ही तो जरी वापरला प्रत्येक ठिकाणी एकच होणार, एक मेटल दुसऱ्याला रिप्लेस करणार. आता इथं बघा Na होता OH बरोबर, आता त्या ठिकाणी कोण आला? Mg. Mg. ठीक आहे. या ठिकाणी पण बघा Na3 होता, आता तो त्या ठिकाणी कोण आला? Mg आला. एकाची जागा दुसरा घेतो. तसं साध्या सिंपल भाषेत 10वीच्या भाषेत नाव काय रिॲक्शन? Displacement. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. Displacement reaction. ओके. सो आपण या पद्धतीने परमनंट हार्डनेस काय करू शकतो? रिमूव्ह. Remove. एवढं कळालं? हो sir. आता कॅल्गॉन वर आलेला प्रश्न असा होता की कॅल्गॉनचं स्ट्रक्चर सांगा फक्त, एवढंच. बघा कॅल्गॉनचं स्ट्रक्चर काय इथं दिलेलं आहे. Na2 Na4 PO3 6. परत एकदा Na किती? 2. 2. त्याच्या डबल Na4. किती झाले? 4. 4. PO3 6 आणि ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. हे विचारलेलं आहे, तिथं तुम्हाला ते मागं पुढं करून देतात, Na आत नेतात, बाहेर नेतात, वगैरे वगैरे. एवढं सध्या लक्षात ठेवा इथं. आणि कॅल्गॉन काय बघा, कॉम्प्लेक्स सॉल्ट ऑफ मेटाफॉस्फोरिक ऍसिड. बघा मेटाफॉस्फोरिक इथं दिसतंय तुम्हाला, PO3 म्हणजे फॉस्फोरिक. ठीक आहे. आता आपण याच्यात पुढे जाऊ, तुम्हाला मी सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. कॅल्गॉनचं काय लक्षात ठेवणार तुम्ही? स्ट्रक्चर. ओके. आता आपण या बघितल्या केमिकल मेथड थोड्या. आता आपल्याला जास्त करून विचारता त्यात परम्युटेड प्रोसेस एक आहे आणि पुढे कोणती आहे? आयन एक्सचेंज रेझिन. एवढं मोठं पेज दिलंय मी तुम्हाला, सिंपल करून सांगतो बघा. फक्त लक्ष डायग्राम कडे द्यायचं सगळ्यांनी. बघा आपल्याला मेन आपलं टार्गेट काय? हार्ड वॉटरचं काय झालं पाहिजे? सॉफ्ट वॉटर. बरोबर आहे. मग वरतून हार्ड वॉटरची एंट्री होती, एंट्री झाल्याच्या नंतरून डायरेक्ट हार्ड वॉटर इथं पोहोचतं आणि मग इथून आतमध्ये एंट्री करता येते. मग तुम्ही बघा की इथं काय लिहिलं? ग्रेव्स माहितीये का काय असतात का नाही? तुम्ही असे छोटे स्टोन बघितले का? शो पीस म्हणून ठेवतात असे. हो सर. ते स्टोन सारखेच ग्रेव्स असतात, ते तिथं ठेवलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं? सरफेस एरिया वाढतो. म्हणजे कसं होतं की हे जे हार्ड वॉटर येते ते डायरेक्ट वरती मिक्स नाही होणार, ते इकडून त्याचा वे शोधत 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 वरती जातं. सो तिथे एक प्रोसेस होती, सरफेस एरिया वाढतो. एवढंच त्याचं पर्पज. आता केमिकली काय होतं? तुम्ही इकडून टाकतात Na2Z. ठीक आहे. Na2Z ऍड करायचं इकडून आणि वरतून कोणतं सोल्युशन एंटर करते? NaCl. ओके. सो परत एकदा हार्ड वॉटरचं काय करायचंय? हार्ड वॉटर ठिकाणून एंट्री करतं, तिथं काय असतात? ग्रेव्स. ग्रेव्सचं काम काय? टू इन्क्रीज द सरफेस एरिया. मग आता NaCl आणि Na2Z आला. NaCl कळतो, पण Z म्हणजे काय इथं वाचा बरं. परम्युटेड इज ऑल्सो नोन ॲज अ सोडियम जिओलाइट. त्याचा फॉर्म्युला काय? Na2Z. So Na2Z is basically it is a sodium zeolite. इथं तुम्हाला दिसतंय मीन्स जिओलाइट इज Si2Si2O8 वगैरे वगैरे. ठीक आहे. हे त्याचं फॉर्म्युला आहे. पण सध्या आपलं लक्ष इथं परत. मग आता तुमचं हार्ड वॉटर वरतून खाली आलं, ते ग्रेव्स मधून हळूहळू वरती येते. पहिल्यांदा कोणाशी रिॲक्ट करणार? ते Na2Z. NaCl. आणि Na2Z पहिल्यांदा, नंतरून एंट्री कोण करते? NaCl. मग ते रिॲक्शन झाल्याच्या नंतरून जी इम्प्युरिटी होती, जी आपल्याला नाही पाहिजे, ती खाली जाते. इम्प्युरिटी नेहमी हेवी असते, विच इज अ हेवी. सो ती खाली बॉटमला आली आणि इकडून काय झाली? ती सेपरेट. आणि जे सॉफ्ट वॉटर आहे, जे वजनाला कमी, ते कुठे जाणार? वरती 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 वरती. इकडून काय होणार? सेपरेट. ओके. सो या प्रोसेसला काय म्हटलं? परम्युटेड प्रोसेस. समजलं का नाही? हो सर. सो या टाइप मध्ये परम्युटेड प्रोसेस. बाकी तुम्ही इकडे वाचा, तुम्हाला तेच सगळं इकडे दिलंय मी जे आता एक्सप्लेन केलं ते. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड. दुसऱ्या मेथड मध्ये काय बघा? आयन एक्सचेंज
रेझिन. आधी डायग्राम कडे जाऊ आपण. हे तुम्ही तुमच्या घरी पण आहे, कोणाच्या घरी आहे का वॉटर फिल्टर असेलच ना? नाहीये? येस नो? येस सर. ते चेंज करायला लागतं का नाही, का तसंच चालतं लाईफ टाईम? चेंज करावं लागतं. मेंटेनन्स असतो ना त्याचा, मग का करायचा ते बघू आता आपण. इथं बघा, आपलं मेन टार्गेट आहे परत एकदा आपल्याकडचं इम्प्युअर वॉटर कशामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे? प्युअर वॉटर. प्युअर वॉटर मध्ये. मग हे करण्यासाठी आपण किती चेंबर घेतले? 2. एक आहे कॅटायनिक आणि दुसरा एनायनिक. त्याचं नावच आहे कॅटायनिक एक्सचेंजर. म्हणजे तो कॅटायन म्हणजे कोणता चार्ज? निगेटिव्ह. निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. तो कॅटायन हा जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या सगळ्यांना स्वतःकडे ठेवतो, ऍब्सॉर्ब करतो, आणि मग पुढे पुढे कोणते जातात? निगेटिव्ह. मग एनायन त्या निगेटिव्हला पण स्वतःकडे काय करणार? ऍब्सॉर्ब. मग जर पॉझिटिव्ह संपले, निगेटिव्ह संपले, तर खाली काय उरलं? मग प्युअर वॉटर. प्युअर वॉटर. काय झालं बघा आता, सुरुवातीला आपण इनलेट कशाला दिलं? इम्प्युअर वॉटरला. इम्प्युअर मध्ये काय आहे? पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. आता ते इकडून एंट्री करते, त्याच वेळेस इकडून काय टाकलं? डायल्यूट ऍसिड फॉर रिजनरेशन. म्हणजे इकडून एंट्री कोणी केली? ऍसिड. हे तुम्हाला माहिती असं स्प्रे होतं ते? तुम्ही ते फायर बऱ्याचशा बिल्डिंग मध्ये असतात ना, फायर एक्सटिंग्विशर सिस्टीम असते ती, तिथून असं स्प्रे बाहेर येतो त्या टाइप मध्ये. हे म्हणजे सर डायरेक्ट असं नाही पडत, ते स्प्रे होत सगळीकडं. बरं, वरतून तुम्ही एंट्री दिली इम्प्युअर वॉटरला, इकडून आलं डायल्यूट ऍसिड आलं आणि ते इथं ऍड झालंय मध्ये. सो हा कॅटायनिक एक्सचेंजर आहे. याच्यामधले जेवढे काही पॉझिटिव्ह आहे ते सगळे इथंच ऍब्सॉर्ब होतात आणि इकडून बाहेर काय येतं? वेस्ट. वेस्ट. ठीक आहे. पुढं उरलेले जे निगेटिव्ह आहे ते परत पुढं 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 सरकतात. इथं तुम्हाला दिसतात की त्यांनी सगळे जवळपास सगळेच काय दाखवले? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह म्हणजे एनायन. एनायन इथं काय होतात? एक्सचेंज. पण ते होण्यासाठी इकडून आता काय टाकलं? अल्कली. इकडून टाकला बेस आणि इकडून काय टाकला होता? ऍसिड. ठीक आहे. मग इथं परत वेस्ट जनरेट झालं आणि फायनली आपल्याला काय भेटलं? प्युअर वॉटर. वॉटर. ठीक आहे. मेथड समजली? हो सर. हा. पण आता इथं समजून घ्या काय होतं ते. मेन पॉइंट सगळं एवढं करून उपयोग झाला का? बघा, दिस वॉटर बिकम सॉफ्टन बट नॉट यूज फॉर ड्रिंकिंग पर्पज बिकॉज दिस वॉटर कंटेन्स द इम्प्युरिटी ऑफ ऍसिड. त्याच्यामध्ये ऍसिडची इम्प्युरिटी एकानं आपण इकडे बघा ऍसिड ऍड केलं होतं. So to remove anion of hardness, this acidic water then pass to another bed. थोडक्यात काय, अजून एक इथं लावणार, तिसरा. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यातून हे पास करतो, मग त्यानंतर जे वॉटर फॉर्म होतं ते वॉटर काय असतं बघा? वाचा. दिस वॉटर इज फ्री फ्रॉम impurities, can be used for drinking purpose. So after some time when both resin ते जाऊ दे. वरचं समजलं का सांगा आता? हो सर. एक पॉइंट मिस झालता तो दाखवतो. वरची जी डायग्राम होती त्याच्यामध्ये हे बघा काय लिहिलं बघा. दिस सॉफ्ट वॉटर इज फिट फॉर वॉशिंग बट नॉट फॉर ड्रिंकिंग पर्पज. जी आपण पहिली मेथड बघितली त्या मेथडचं आउटपुट असं आहे परमिटेडचं की आपल्याला वॉटर ड्रिंकिंग साठी भेटत नाही. पण आयन एक्सचेंज मध्ये थर्ड टाइम जर आपण यूज केलं तर आपल्याला काय भेटतं? ड्रिंकिंग वॉटर. ओके. राहिला प्रश्न जसं मग सांगितलं तुम्हाला की रिजनरेशन ऑफ रेझिन. तर मी विचारलं ना तुम्हाला मेंटेनन्स करायला लागतो, तर काय होतं बघा की ते वापरून 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 या ठिकाणी ते काय होतं की त्याच्यामध्ये समजा कॅटायन एक्सचेंजर आहे, तर कॅटायनला ऍब्सॉर्ब करून 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 त्याच्यामध्ये काय साठतात? सगळे कॅटायन. ओके. सो सी हा मेटल आहे, कॅटायन फॉर्म करणार तो. मग समजा आपल्याला आता परत वापरायचं असेल तर आपण त्याच्यात काय टाकणार? ऍसिड. ऍसिड टाकल्याने कॅल्शियमची जागा कोणी घेतली? हायड्रोजन. म्हणजे आपण त्याला काय केलं? परत यूज करता येईल असं बनवलं. इथं पण तुम्ही बघा,
इथं तुम्हाला NaOH होता, ठीक आहे, आणि इकडे NH3Cl होता. तर त्याच्यामधला जो OH चा पार्ट आहे तो परत रिमूव्ह झाला आणि परत फॉर्म काय झाला, NaCl. त्याला म्हणायचं रिजनरेशन ऑफ रेझिन. हेवी वॉटर म्हणजे, हेवी म्हणजे त्याचं मास जास्त आहे. मग हायड्रोजनचे आयसोटोप कोणते? ड्यूटेरियम. ड्यूटेरियम. हायड्रोजनच्या वरती 1 असलं तर त्याला काय म्हणतात? हायड्रोजन. नाही, म्हणूनच ऍटॉमिक विचारलं. मास. हा, हायड्रोजन म्हणतील काही ठिकाणी, पण त्याचं ऍक्च्युली नाव काय? काय? प्रोटियम. प्रोटियम. याचं काय? ड्यूटेरियम. ड्यूटेरियम. याचं नाव काय? ट्रिटियम. ट्रिटियम. ठीक आहे. सध्या आपल्याला कोणता बघायचं? हेवी म्हणजे D2O. याच्यामध्ये एक साधं सिंपल, जर काही कळलं नाही तर डी च्या ठिकाणी काय इमेजिन करणार? H. एच. करून बघा तुम्ही. वॉटर आहे H+ आणि OH मायनस, तसंच D2O काय होणार? D+ आणि OD मायनस. मायनस. खाली पण कळलं तुम्हाला आता आलं. सो बघा इथं मेथड काय? रिपीटेड इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. सो ऑन इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, इम्प्युअर वॉटर डिसोसिएट होतं कशामध्ये? H+ आणि OH मायनस मध्ये. While a fractional part of D2O will dissociate into D+ and OD minus. ठीक आहे. अजून ते नेहमीचा पॉइंट की ड्यूटेरियम जास्त मोबाईल आहे की हायड्रोजन? हायड्रोजन. हायड्रोजन, कारण ड्यूटेरियमचं मास कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे, पुढे बघू आता. प्रॉपर्टीज ऑफ हेवी वॉटर. पहिल्या फिजिकल प्रॉपर्टी. हेवी वॉटर नॉर्मल वॉटर सारखंच आहे, कलरलेस, ओडरलेस आणि कसं असतं? टेस्टलेस. नियरली ऑल द फिजिकल कॉन्स्टंट आर हायर दॅन द करस्पॉन्डिंग ऑर्डिनरी वॉटर. मास जास्त आहे, सो बाकीचे सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी पण कशा? जास्त. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हेवी वॉटर इज केमिकली सिमिलर टू ऑर्डिनरी वॉटर. हाऊएव्हर D2O रिॲक्ट्स मोर स्लोली. तोच पॉइंट रिपीट होतोय. आता बघू आपण की वॉटर सारखे रिॲक्शन देतो का खरंच तो. बघा, पहिली रिॲक्शन कोणती? ऍक्शन विथ मेटल. सोडियम. हा, मेटल्स म्हणजे सोडियम. तुम्ही करून बघा ना, H2O प्लस Na काय भेटणार? NaOH प्लस NaOH प्लस H2. तसंच बघा D2O बरोबर काय भेटला? NaOD प्लस D2. सो सोडियम काय नाव आहे? वाचा. ड्यूटेरॉक्साइड. ड्यूटेरॉक्साइड. जसं सोडियम काय असतं? हायड्रोक्साइड. हायड्रोक्साइड. सेम इथं H2 च्या ठिकाणी D2 भेटला. कॅल्शियम बरोबर काय भेटणार? कॅल्शियम ड्यूटेरॉक्साइड आणि रिलीज काय होतो? D2. D2. ठीक आहे. ऍक्शन विथ मेटॅलिक ऑक्साइड. बघा आता, D2O घेतला. इथं काय वापरलं आपण? वरती फक्त मेटल. आता इथं काय वापरतो? मेटलचा ऑक्साइड. सो मेटलचा ऑक्साइड म्हणजे Na2O वगैरे. तर दोन रिएक्टंटचा एक प्रॉडक्ट. टाइप ऑफ रिएक्शन डिकम्पोजिशन. B Q C असं विचारतोय मी. कॉम्बिनेशन. ऍडिशन रिएक्शन. ओके, सो इथे ऍडिशन रिएक्शन होती. Na2O आणि H2O पासून काय भेटलं असतं? NaOH 2 टाइम्स. इथं काय भेटलं? NaOD 2 टाइम्स. Ca च्या केसमध्ये CaOH ट्वाइस भेटला, कारण Na ची व्हॅलन्सी 1 असते आणि कॅल्शियमची किती आहे? 2. ठीक आहे. सो मेटल बरोबर या रिएक्शन, मेटलच्या ऑक्साइड बरोबर या रिएक्शन देतात ते. पुढं ऍक्शन विथ नॉन मेटॅलिक ऑक्साइड. आता नॉन मेटॅलिक म्हणजे नॉन मेटल कुठे येतात? कोणत्या ब्लॉक मध्ये? P ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये. P ब्लॉक मध्ये नायट्रोजन पण आहे, त्याच्याच खाली कोण असतो? फॉस्फरस. हा, म्हणजे Na2O5 आणि P2O5 दोघांबरोबर रिएक्शन होती आणि करस्पॉन्डिंग तुम्हाला काय भेटतात? काय भेटले? ऍसिड्स. सो ड्यूटेरो नायट्रिक ऍसिड, आणि आपलं नेहमीचं नाव काय असतं? HNO3 नायट्रिक ऍसिड. आणि हा H3PO4 आहे, हा D3PO4 आहे, ड्यूटेरो फॉस्फोरिक ऍसिड. हे कळलं ना? HNO3 काय म्हणणार? नायट्रिक ऍसिड. आणि H3PO4 ला फॉस्फोरिक ऍसिड. ठीक आहे. सो ऍक्शन विथ मेटल, मेटल ऑक्साइड आणि नॉन मेटल. आता पुढे बघा.
ऍक्शन विथ मेटॅलिक कार्बाइड्स बघा आता मेटॅलिक कार्बाइड फॉस्फाईड नायट्राइड आर्सेनाइड्स बघा कार्बाइड्स आहे बघा इथं तुम्हाला दिसतंय C2 दुसरा फॉस्फाईड्स आहे फॉस्फाईड खाली दिसतोय त्याच्यानंतर नायट्राइड इथं दिसतंय आणि अजून आर्सेनाइड्स आहे आर्सेनाइड दिसतंय कुठं नाही बरं ठीक आहे नाही सर. बरं प्रत्येक ठिकाणी ऍड काय केलं D2 DTO. कॅल्शियम ॲल्युमिनियम मॅग्नेशियम आणि अगेन कॅल्शियम हे सगळे काय मेटल ची रिॲक्शन जर आपण वॉटर बरोबर केली तर त्या मेटलचं काय भेटतं आपल्याला हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड तसंच इथं आपण केलंय की प्रत्येक मेटल आहे आणि त्याची रिॲक्शन D2 बरोबर केली तर काय भेटलं त्याचा हायड्रॉक्साईड पण आता याचं नाव काय आलं ड्यूटेरॉक्साईड ड्यूटेरॉक्साईड. समजा इथं आपल्याला काय भेटलं असतं C2H2 ऍसिटिलिन भेटलं असतं C2H2 ऍसिटिलिन असतो तर याचं नाव काय आलं ड्यूटेरो ऍसिटिलिन CH4 चं नाव काय मिथेन म्हणून नाव काय आलं ड्यूटेरो मिथेन मिथेन. NH3 चा अमोनिया ड्यूटेरो अमोनिया आणि PH3 म्हणजे फॉस्फिन ड्यूटेरो फॉस्फिन सो या बरोबर अशा रिॲक्शन होतात समजलं का हो सर. ओके हो सर. हो सर. फायनल कोणते आता इलेक्ट्रोलायसिस साधं सिंपल आहे H2O ब्रेकडाऊन होतो H2 आणि O2 मध्ये म्हणून D2O पण कशात होणार D2 आणि O2 मध्ये O2 मध्ये. ठीक वाक्य लिहिलं वाचा एकदा सोल्युशन ऑफ हेवी वॉटर कंटेनिंग Na2CO3 when electrolytes evolve heavy hydrogen at a cathode नेक्स्ट बघू कसला पॉइंट होता हेवी वॉटर पुढं युजेस काय ऍज अ न्यूट्रॉन न्यूट्रॉन मॉडरेटर मॉडरेटरचा अर्थ काय होतो एखादी गोष्ट काय करायची कंट्रोल सुपरविजन किंवा कंट्रोल तिथे काय लिहिलं फिशन इन युरेनियम 235 is brought by slow speed neutron and the substance which are used for slowing down the speed of neutron is a moderator थोडक्यात काय की तुम्ही 10वीला बघितलं असेल वेगवेगळे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे प्लांट होते का नव्हते बुक मध्ये हो सर. त्याच्यातला एक हा असेल न्यूक्लिअर वाला आणि त्या न्यूक्लिअर मध्ये युरेनियम 235 मे बी तुम्ही ऐकलं पण असेल तर काय होतं एवढी मोठा तो टॉवर असतो असा एवढा मोठा टॉवर आहे आणि इथं कुठेतरी युरेनियम ठेवतात आता याची हाईट किती आहे मे बी आपली एका मजली बिल्डिंग एवढी असेल इथं शेजारी हा एक मजला बिल्डिंगचा मग तुम्ही हाईटला कम्पेअर करू शकता इथं ठेवलं युरेनियम 235 त्याच्यापासून किती तयार होतात दोन पण याच्यापासून परत किती होतात दोन याच्यापासून दोन इकडं परत दोन इकडं परत दोन इकडं परत दोन म्हणजे आपण वरती जाऊस तर कितीतरी मोठा नंबर तयार होतो आणि जेवढे ते मल्टिप्लाय होतात त्या प्रत्येक स्टेप मध्ये खूप मोठी एनर्जी बाहेर पडते आणि ही रिॲक्शन सेम कुठं होती इन द कोर ऑफ सन तुम्ही विचार करा की सन मध्ये जी एनर्जी तयार होती तेवढी आपण अर्थ वरती कुठेतरी बनवतोय मग ती जर कंट्रोल नाही झाली तर काय होईल लाईक ॲटॉमिक बॉम्ब ती सगळीकडे पसरणार ना सो त्याला कंट्रोल करण्यासाठी कोण वापरतात मॉडरेटर आणि मॉडरेटर कोणता असतो हेवी वॉटर ओके सो पुढं हार्ड वॉटर इज नॉट ऑलवेज हार्मफुल फॉर ड्रिंकिंग पर्पज हावेवर इट इज डिसएडव्हान्टेज इन अ लॉन्ड्री वर्क मध्ये नाही चालणार आपण हार्ड वॉटर ड्रिंक करू शकतो पण ते एवढं काय म्हणजे परफेक्ट सेंटेन्स आहे असं काही नाही EDT आहे फुल फॉर्मचा इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिड is a it is a versatile complexing agent hence it can be remove hardness of water by forming stable complexes with metal ions अच्छा हा पॉइंट सोडून दे आपण कोणता पॉइंट बघतोय वरती हेवी वॉटर इथं संपला समजलं एवढं हो सर. ठीक
त्याच्या खाली जे दिलंय बरेच वेळा आलेला प्रश्न याच्यात आहे. आता नवीन मॉलिक्यूल कोणता आला? H2O2. नाव काय याचं? हायड्रोजन पेरॉक्साईड. पर ऑक्साईड. पर मीन्स 2. 2 2 काय आपल्याकडे? ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन. स्ट्रक्चर काय याचं? HO. HOOH. Yes, so it is hydrogen peroxide. बघ आता. In the laboratory, H2O2 is prepared by adding calculated amount of sodium peroxide. Sodium peroxide म्हणजे Na2O2 दिलं इथं. Na2O2. आणि त्याच्यात ऍड काय करायचं? आईस कोल्ड डायल्यूट 20% काय टाकायचं? H2O सोबत. तर प्रत्येक Na ची जागा कोण घेतो? H. So Na2O2 becomes H2O2. H2O. ओके, ही पहिली मेथड आहे लॅबोरेटरी. दुसरी मेथड आहे त्यामध्ये आपण लिहिले काय लिहिले? मर्क्स प्रोसेस. Process. हा, BaO2 8 टाइम्स H2. वीकर ऍसिड असतात ते इथं तुम्हाला HCl H2 सोबत नाही दिसणार, हे नॉर्मल ऍसिड आहे. ओके, याच्याबरोबर रिएक्शन झाली की BaCO3 भेटतो, पण साइड प्रोडक्ट कोणता भेटतो? H2O2 आणि H2O ची काय भेटतात? क्रिस्टल्स. Crystals. ओके, अजून एक सांगायचं आठवलं, H2O2 हा ब्लॅक कलरच्या बॉटल मध्ये ठेवतात. सांगितलं होतं का याच्या आधी? हो सर. हो सर. ब्लॅक बॉटल मध्ये आणि कुठे ठेवतात? डार्क एरिया मध्ये. नाही नाही, ब्लॅक बॉटल मध्ये आणि फ्रीजर मध्ये. सो ब्लॅक बॉटल मध्ये का? इट इज सेन्सिटिव्ह टू द लाईट. Light. फ्रीजर मध्ये का? कारण सेन्सिटिव्ह टू द हीट. Heat temperature. इंडस्ट्रियल मेथड बनवण्याची त्याची. ऑटो ऑक्सिडेशन ऑफ 2-ethyl anthraquinone सायक्लिक प्रोसेस आहे बघा. सो इथे तुम्हाला दिसतंय हा कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे 2-ethyl anthraquinone. समजा तुम्ही याला 2 मिनिटं साईडला काढलं, समजा तो तिथं नाहीच आहे, तर या कंपाऊंडचं नाव काय? Anthraquinone. Anthraquinone. ठीक आहे. मग आता याला 2 कसं काय नंबर दिला असेल त्यांनी? असं कसं नंबरिंग केलं? मधीच 2 कुठं झाला? विचार करून बघा. ही सिस्टीम कोणती आहे? स्पायरो एका फ्यूज सिस्टीम आहे. Spiral. स्पायरो म्हणजे काय? 2 रिंगच्या मध्ये किती कार्बन कॉमन असतात? फक्त एक. पण इथं किती कॉमन आहे? 2. याला म्हणतात फ्यूज. फ्यूज मध्ये ज्या ठिकाणी जॉईंट आहे तिथून नंबरिंग करतात, खास करून हा मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये नंबरिंग इथून सुरू होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 आणि काय आला? 14. ब्रीथचं नंबरिंग कधी करायचं? एकदम शेवटी. त्यामुळे इथं 2 आला म्हणून नाव काय आलं? 2-ethyl anthraquinone. ओके, याच्यावरती केलं ऑक्सिडेशन, सो दॅट अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू सायक्लिक कीटोन. अँड दॅट सायक्लिक, ठीक आहे, क्युनॉन म्हणा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर साइड प्रोडक्ट काय भेटला? H2O2. H2O2. ओके, सो बऱ्याच ठिकाणी हा कंपाऊंड बनवायला पण रिएक्शन केली जाईल, त्यावेळेस याला ते काय कन्सिडर करणार ॲज अ साइड प्रोडक्ट. Side product. ओके, पण आपल्यासाठी नाही तसं. ठीक आहे, पुढे आता इंडस्ट्रियल मधली पहिली आली. दुसरी कोणती? इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस. Process. मी बघतो, 1 मिनिट आधी, काही गरज नाही पुढे जाऊ. जे सोडलंय ते तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, कारण त्याच्यावरती प्रश्न आलेला नाहीये. एक तर आहे चॅप्टर हायड्रोजन, त्यात तो येतो एस ब्लॉक मध्ये, आणि त्यात तो येणार एखाद्या मार्काला. सो मेन पॉइंट आहे तेवढे करायचे. बघा, प्युअर H2O2 कलरलेस आहे, ओडरलेस आहे. इम्प्युअर असताना कलर कसा असतो? ब्लूइश. इट हॅज मोर हायड्रोजन बॉन्डिंग दॅन वॉटर. साधी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन आहे, वॉटर मध्ये एकच आहे. सो वॉटर पेक्षा हायड्रोजन बॉन्डिंग त्याचं कसं आहे? जास्त. ज्याचं हायड्रोजन बॉन्डिंग जास्त, त्याचे बॉन्ड जास्त, बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागणार, म्हणून बॉइलिंग पॉइंट पण कसा आला? जास्त. जास्त. पहिल्यांदा H2O2, देन D2 आणि फायनली वॉटर.
इट इज सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल अँड इथर. तो पोलर आहे, बाकी पण पोलर आहे. इट हॅज अ बिटर टेस्ट अँड हार्मफुल टू स्किन. हे कन्फ्युजिंग आहे. जे स्किनला हार्मफुल आहे त्याची टेस्ट घेतली पाहिजे का? नाही. तरी पण दिलंय बिटर टेस्ट आणि हार्मफुल टू स्किन. डायबेसिक आहे. डायबेसिक दिसतंय ऑक्सिजन वर दोन्ही ठिकाणी काय असतात, लोन पेअर. ठीक आहे. इट हॅज ऑक्सिडायझिंग ऍज वेल एज रिड्युसिंग प्रॉपर्टी. ऑक्सिडायझिंग म्हणजे ऑक्सिजन असलं पाहिजे आणि रिड्युसिंग म्हणजे काय असलं पाहिजे, हायड्रोजन. त्याच्याकडे दोन्ही पण आहे, बरोबर. H2O इझिली डिकम्पोज इन द प्रेझेन्स ऑफ लाईट अँड टेम्परेचर, म्हणून त्याला कुठे ठेवतात, डार्क बॉटल आणि बॉटल्स. कूल प्लेस. 30% सोल्युशन ऑफ H2O2 त्याला काय म्हणायचं, पर हायड्रॉल. पर हायड्रोल. ठीक आहे. नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टीज. साधं सिंपल काय, विशेष नाही इथं. एक थोड्या याच्यात सांगून येतो. H2O2 चा जर O2 झाला तर H निघून गेला, रिएक्शन कोणती झाली, रिमूव्हल ऑफ Reducing. हायड्रोजन. ऑक्सिडेशन. ठीक आहे. सो इथं त्या रिएक्शन दिलेल्या आहे. आपण याला सोडून चला पुढे जाऊ. हे म्हणजे फक्त एक्सप्लेन करायला दिले त्यांनी. मेन याच्यावर आलेला प्रश्न कधी पण चेक करा, तुम्हाला भेटेल 33 इयर्स मध्ये. बघा, तुम्हाला हायड्रोजन परऑक्साईडचं करेक्ट स्ट्रक्चर विचारलेलं आहे याच्या आधी. बघा, H2O2 हा एक नोटबुक सारखा आहे. तुम्हाला समजतंय का ते कसं काढलेलं? हो सर. नाही हे बुक आहे आपल्याकडं. या बुकला जर मी ओपन केलं असं, तर खालचा आणि वरच्या फेस मध्ये कितीचा अँगल आहे, 90. 90चा. 90 डिग्री. सो तो 90 डिग्रीच्या अराउंड असतो. ठीक आहे. म्हणजे वरती एक हायड्रोजन आणि खाली एक हायड्रोजन आहे, आणि जो मधला जो बुकचा हा मधला पोर्शन आहे, इथं दोन काय, ऑक्सिजन. ऑक्सिजन. ओके. सो बघा आता इथं तुम्हाला दिसतं पहिल्यामध्ये हायड्रोजन वरच्या प्लेन मध्ये, ऑक्सिजन खाली, दुसरा खाली, आणि तिसरा डायरेक्ट दुसऱ्या प्लेन मध्ये आलेला आहे. आता हा गॅस फेज आहे. गॅस फेज मध्ये ऍटम जवळ असतात का लांब असतात, लांब. त्यामुळे अँगल जास्त. सॉलिडचा अँगल कसा आहे, कमी. कमी. आता परत 10वीचं जॉमेट्री. जर एक्सटर्नल अँगल जास्त असेल तर इंटरनल कसा असतो, कमी. कमी. बघा इथं 94 आहे आणि इथं एक्सटर्नल कमी, म्हणून इंटरनल कसं आहे, जास्त, मॅक्झिमम. मॅक्झिमम आहे. कारण त्या अँगलची काउंट किती असते आपली, 180. 180. पण ते परफेक्ट लॉजिक नाही, कारण हा आपण इथला अँगल घेत नाही, पण तुम्हाला एक सांगितलं या टाइप मध्ये होऊ शकतं. आता बाकी मग इथं दिले 95, हा कोणाचा आहे, OH बॉन्ड आहे, आणि 147 O बॉन्ड आहे. इथं पण एवढा आहे, हा पण एवढा आहे. आतापर्यंत आलेले प्रश्न असे होते की त्यांनी असं टाइप मध्ये दिलं होतं, HOOH असे ऑप्शन दिले. असे वेगवेगळे ऑप्शन देतात आणि करेक्ट स्ट्रक्चर विचारतात. तर तुमच्या समोर स्ट्रक्चर आहे आता. बाकी मग H2O2 कुठे वापरतात ऍज अ ब्लिचिंग एजंट. ब्लिचिंग म्हणजेच काय असतं ऍक्च्युली, ऑक्सिडेशन. अशीच आपण बघितलं का ऑक्सिडेशन पॉसिबल आहे H2O2 मुळे. हेअर डाईंग मध्ये वापरतात. रॉकेट प्रोपेलंट, रॉकेट फ्युएल नाही म्हणायचं त्याला, प्रोपेलंट म्हणजे फ्युएलला हेल्प करतो तो. H2O2 and N2H4. देन H2O2 ऍज अ ऑक्सिडंट आणि ऍज वेल एज काय असतो, रिडक्शन. आणि बाकी अँटीसेप्टिक. तुम्हाला आठवतं का माहित नाही, हॉस्पिटलमध्ये गेले आणि तुम्हाला जर जखम झाली, ड्रेसिंग करायचं असेल तर असं एक लिक्विड टाकतात जे कलरलेस आहे, पण ते टाकल्या तिथं फेस येतो ब्लड मध्ये. बघितलंय का? हो सर. हो सर. ते ऍक्च्युली काय असतं, अँटीसेप्टिक. H2O2. आता तुम्ही मगाशी काय वाचलं, स्किन साठी चांगलं आहे का, नाही. नाही. मग आता ती याच्यात कसं टाकायचं, कारण ते कसं केलं असतं, व्हेरी व्हेरी डायल्यूट, त्यामुळे आपण वापरतो तो. पुढं हे एक टेबल दिलाय, तो टेबल आधी समजून घ्या फक्त. डायहायड्रोजन ऍज अ फ्युएल म्हणून वापरता येईल का सपोज,
तर तुम्हाला इथे दिले एनर्जी रिलीज ऑन कंबशन, तर युनिट आहे पर मोल पर ग्रॅम पर लिटर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिले डायहायड्रोजन गॅस मध्ये असला तर, डायहायड्रोजन लिक्विड मध्ये असला तर, कम्पेअर करायला आपल्या घरी काय असतो, एलपीजी, मिथेन, एलपीजी घरी असतो, मिथेन, मिथेन अँड देन ऑक्टेन. कम्पेअर करण्यासाठी हे 4 घेतले, सॉरी 5 घेतलेले. आता एनर्जी रिलीज एक काहीतरी बघू आपण, म्हणजे 3 फिगर बघायची गरज नाही. समजा आपण घेतलं पर लिटर घेऊ. समजा डायहायड्रोजन किती एनर्जी रिलीज करतो, 12. गॅस मध्ये, लिक्विड मध्ये किती आहे, 9968. एलपीजी खूप जास्त करतो, CH4 कमी करतो, आणि हा त्याच्यापेक्षा जास्त करतो ऑक्टेन. फक्त एक कंपॅरिझन साठी टेबल दिलाय, बाकी विशेष काही नाही ना, याच्यावर कधी क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, हो सर. ओके. ठीक आहे, आता तुम्ही बघा, मी उगाच मधले पॉइंट सोडलेले नाही. जे सोडले ना ते तुम्हाला इथे दिसणार पण नाही सॉल्विंग मध्ये. करायचं का सुरू, बिगिनर बॉक्स सेकंड? हो सर. चल. Among the following, identify the compound which cannot act as both oxidizing and reducing agent. SO2 सर. SO2 S2. कशावरून म्हणता तुम्ही? त्याच्याजवळ ये- हायड्रोजन प्रेझेंट नाहीये आणि बाकी सर्वांजवळ हायड्रोजन प्रेझेंट. बर, आणि ही कन्सेप्ट क्लिअर करा की ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वरच नसतं, ते इलेक्ट्रॉनच्या एक्सचेंज वर पण असतं. चला, सध्या तुम्ही आन्सर कोणतं दिलं? थर्ड, सेकंड, H2. सेकंड सर. बर, अजून कोणाचं काही वेगळं आन्सर आहे का? नाही. चला आपण दुसरा घेऊ. In which of the following reaction hydrogen peroxide is a reducing agent? सेकंड सर. सेकंड. बर, कशावरून ठरवलं? बरोबर आहे आन्सर. ऑक्सिजन रिमूव्ह झाला. बरोबर आहे, ऑक्सिजन काय झालं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज अ रिडक्शन. रिडक्शन. बघा, तिसरा प्रश्न म्हटलं होतं ना येणार. करेक्ट कोणतं स्ट्रक्चर आहे? सेकंड. सेकंड. ठीक आहे. द ऑक्साइड दॅट गिव्स हायड्रोजन पेरॉक्साइड ऑन ट्रीटमेंट विथ डायल्यूट ऍसिड. Na2O2. Na2O2 सांगितलं ना. Na ची जागा कोण घेतो? हायड्रोजन. यस, हायड्रोजन. टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर कोण रिमूव्ह करतो? दुसरी मेथड सी वरून नाव होतं, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड सर. Work process. क्लार्क प्रोसेस. करेक्ट. टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर कॅन बी रिमूव्ड बाय पोटॅशियम पर मॅग्नेट. पहिली मेथड एकदम सुरुवातीची, बॉइलिंग सर. Boiling. बॉइलिंग. CO Yes. Then when zeolite is treated with hard water, sodium ions are exchanged with OH ions. OH ions. कोणता? OH ions. OH ion. नाही 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 नाही, कॅल्शियम आयन सर. कॅल्शियम होते, कॅल्शियम H plus ions. नाही, CF. कॅल्शियम होते. CF. परत वरती जाऊन वाचा, नंतर लगेच दिसेल तुम्हाला. अच्छा. The velocity of neutron in nuclear reactor is slowed down by Heavy water. heavy Heavy water, water. D2O. When temporary hard water containing MgSCO3 twice is boiled, the PPT form is MgOH2 सर. MgOH2. बरोबर आहे. कारण काय असतं, जो CO3 असतो तो ऍक्च्युली कार्बोनेटेड कंपाऊंड आहे, आणि कोणत्याही कार्बोनेटेड कंपाऊंडला हीट केल्यावर बाहेर काय पडतो? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. मग पहिला ऑप्शन तर येणार नाही, मग कोणता येणार? तिसरा. Which of the following can effectively remove all types of hardness of water?
वॉशिंग सोडा. वॉशिंग वॉशिंग सोडा. ठीक आहे. सो आपण 10 क्वेश्चन होते ते सॉल्व्ह केलेले आहे आणि इथं चॅप्टर संपलाय. आता पुढे काय यायची एक्सरसाइज. किती क्वेश्चन आहे फक्त 26. 26.